साधारणपणे 19 वर्षापूर्वी 3 मर्डर झालेले होते. खुनी कोण होता हे सुद्धा समजलेलं होतं. आता त्या खुन्यांचा शोध घेतला जात होता, पण ते काही सापडले नाहीत. आणि या घटनेला 19 वर्ष लोटलेली होती आणि आता ते खुनी सापडण्याची सुतराम शक्यता नव्हती. कारण 19 वर्षामध्ये त्यांच्यात किती बदल झाले असतील, त्यांनी काय काय बदललं असेल त्यांचं. पण पोलिसांनी युक्ती लढवली आणि AI तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्या खुन्यांना पकडलं. आता त्या प्राण्यांनी त्यांचा चेहरा बदललेला होता, त्यांचं नाव बदललेलं होतं, त्यांची जागा बदललेली होती, त्यांची ओळख बदललेली होती, त्यांनी सगळं बदललेलं होतं. पण तरीसुद्धा पोलिसांनी त्यांना पकडलं. आता यासाठी काय ट्रिक्स वापरली होती, कशा पद्धतीनं हे सगळं केलं होतं ते बघायचं आहे आपल्याला आजच्या या भागामध्ये. केरळ राज्य आहे, त्या ठिकाणचा कोल्लम हा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं आचल नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये संतम्मा नावाची एक महिला राहते. आता तिच्या घरामध्ये तिची एक 20-22 वर्षाची तरुण मुलगी आहे. त्या मुलीचं नाव आहे रंजनी. आता घरामध्ये वडील नव्हते, माईलेकी दोघीच होत्या आणि संतम्मा जी आहे ती आचल हे जे गाव आहे त्या गावातीलच पंचायत जी आहे त्या पंचायतीमध्ये काम करत होती. आता मुलगी रंजनी तरुणपणामध्ये आलेली होती, तरुणपणाच्या वाटेवरती होती, तरुणपणाच्या रस्त्यावरती होती आणि त्यावेळेस त्या तरुणीचं त्या गावातीलच एका तरुणाबरोबर ती जवळीक निर्माण होते. त्याचं नाव होतं दिविल कुमार. आता हा दिविल कुमार सैन्यामध्ये होता आणि काही दिवस तो सैन्यामधून कामावरती घरी आला आणि घरी आल्यानंतर या दोघांचं सुजजुळं यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि काही महिने काही काळ यांचं व्यवस्थित चाललं आणि काही महिन्यांनी मग या जवळीकीचा परिणाम दिसायला लागलेला होता. रंजनी जी आहे ती गर्भवती राहिलेली होती. आता सौभाग्यवती होण्याच्या अगोदर गर्भवती झाली, त्याच्यामुळे सगळीकडे प्रॉब्लेम निर्माण झालेला होता आणि आता ही बाब त्या दिविल कुमारला समजली. आता त्याच्यासाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. आता करायचं काय? त्यावेळेस मग त्यानं आता हात झटकायला सुरुवात केली की हे माझं नाही आहे, मी तसला नाही आहे वगैरे 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 असली नौटंकी त्यानं सुरू केली. म्हणजे तो जो आहे तो तिच्यापासून दूर जायला लागला वगैरे, नकार द्यायला लागला, स्वीकारणार नाही असं सांगायला लागला होता आणि तिला सांगत होता की तू गर्भपात करून टाक. आता ती मात्र गर्भपात करायला तयार नव्हती. ये हमारे प्यार की निशानी है, मिट सकते हैं लेकिन निशानी नहीं मिटा देंगे वगैरे वगैरे असलं काहीतरी ते सुरू झालं होतं आणि गर्भपाताला तिनं नकार दिला होता. आणि आता मग ह्यानं तिच्याबरोबर ती ब्रेकअप केलं आणि तिला सोडून तो कामावरती निघून गेला होता आणि पठाणकोटला वगैरे त्याचं काम होतं तर तो तिकडे गेला होता. आता इकडे ही ह्याची वाट बघत होती की मेरा दिविल आएगा लेकिन दिविल काय आया नाही. तो दिविल निघून गेला. आता इकडं आपल्या मुलीचा पराक्रम त्या आईला समजला. म्हणजे सौभाग्यवती होण्याआधी गर्भवती, तर ते पाहिल्यानंतर आईला टेन्शन आलं. तिनं आता करायचं काय? पण ती बिचारी करणार काय? उशीर झालेला होता आणि त्याच्यामुळे गर्भसुद्धा पाडता येत नव्हता आणि अखेर शेवटी मग त्या रंजनीच्या आईनं तिची देखभाल वगैरे केली आणि 2006मध्ये जानेवारीच्या महिन्याच्या अखेरीस त्या रंजनीला तिरुअनंतपुरम या ठिकाणच्या एका रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि त्यावेळेस मग तिचा एक मित्र किंवा त्या भागातला एक तरुण होता, त्याचं नाव आहे अनिल कुमार. तर अनिल कुमार यांच्या मदतीला आला होता. हा कन्नूर या ठिकाणचा श्रीकंदापुरम या भागामध्ये राहणारा होता आणि मग तो त्यांना मदत वगैरे करत होता आणि याच्यामध्ये पण मग अत्यंत आपुलकीचं नातं त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं होतं. आता या सगळ्या काळामध्ये रुग्णालयामध्ये असताना त्या रंजनीनं 2 मुलींना जन्म दिला होता आणि त्या दोन्ही जुळ्या मुली होत्या. आता अगोदरच लग्न न झालेली म्हणजे अविवाहित माता, त्याच्यामध्ये आता ही 2 जुळ्या मुलांची माता आणि त्याच्यामुळे आता काय करायचं? मग या रंजनीनं महिला आयोगाकडे तक्रार केली की हा असा समाजाशी म्हणजे हे करून गेला आणि नंतर आता स्वीकारत नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग दिविलचे जे आईवडील आहेत त्या आईवडिलांनी असा आक्षेप घेतला की ही जी रजनी आहे ती रंजनी ही अनेक का तिचे मित्र आहेत आणि अनिल कुमार हा सुद्धा त्यांच्याबरोबर ती सतत असतो, त्याच्यामुळे ही मुलं दिविलचीच आहेत हे कशावरून? आणि त्याच्यानंतर मग महिला आयोगाने मग आदेश दिला की दिविलला लष्करी तळावरून परत बोलवा आणि त्याची DNA टेस्ट घ्या. आता असं आदेशात नमूद करण्यात आलेलं होतं, त्या पद्धतीनं त्याला आदेश मिळाला. आता आदेश आल्यानंतर मात्र हा अडचणीमध्ये सापडला आणि आता तरी पण तो काय माघारी आला नाही किंवा त्यानं तो काय DNA चेक करायला आलेला नव्हता. आता इकडे अनिल कुमार जो आहे तो या रंजीला मदत करत होता, या तरुणीला मदत करत होता आणि तिच्या प्रत्येक अडचणीमध्ये तिला साथ देत होता. पण याच काळामध्ये माईलेकींनी
त्यांचं घर बदललेलं होतं. म्हणजे अनिल कुमारनंच त्यांना सांगितलं होतं की आता इथं राहण्यापेक्षा तुम्ही वेगळ्या ठिकाणी जा वगैरे, आणि नवीन घर भाड्यानं घेतलेलं होतं. आणि आता त्या तिघीही त्या ठिकाणी म्हणजे आई, त्याची मुलगी आणि त्या मुलीच्या 2 मुली अशा 4 जण त्या ठिकाणी राहायला लागले होते. आणि आता मुलगीच्या मुलं म्हणजे बाळंतपण होऊन साधारणपणे काही 10-15-20 दिवस झालेले होते. तारीख आहे 10 फेब्रुवारी 2006. रंजनी जी आहे तिची आई ही संतम्मा तिच्या ग्रामपंचायतीत जे काम होतं ते कामासाठी गेलेली होती आणि नंतर ती संध्याकाळी माघारी आली. घरामध्ये शिरली. तिनं जे दृश्य बघितलं त्यामुळे मोठमोठ्याने ओरडायला लागली, कारण घरामध्ये रक्ताचा सडा पडला होता. रंजनी आणि तिच्या दोन्ही जुळ्या मुली, त्यांचा गळा चिरलेला होता आणि त्यांची हत्या करण्यात आलेली होती. आता हे बघितल्यानंतर हिनं आरडाओरडा केलेला आहे. शेजारी पाजाऱ्यांना बोलवलं आहे. त्यानंतर कोल्लम पोलिसांना सांगितलेलं आहे. पोलीस त्या ठिकाणी आले. तपासाला सुरुवात होते. पोस्टमॉर्टमला बॉड्या पाठवल्या जातात आणि आई जी आहे ती इथं तक्रार दाखल करते आणि हे सगळं दिविलनं घडवलं आहे अशा पद्धतीचा आरोप केला जातो. नंतर पाठीमागचा इतिहास बघितला जातो आणि मग कळतं की याच्यामागं दिविलचा हातपाय आणि सगळंच असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर आता त्याचा शोध घेतला जातो. तर पोलीस दिविलच्या घरी जातात, तर दिविल घरी नव्हता. पोलीस त्याच्या कामावर जातात, पण तो कामावरती नव्हता. याचा अर्थ तो फरार झालेला होता, कोणालाही सांगून गेलेला नव्हता आणि त्यानंच हत्या केली हे कन्फर्म झालेलं होतं. विशेष म्हणजे जो अनिल कुमार यांना मदत करत होता तो अनिल कुमारसुद्धा गायब झाला होता. त्याचासुद्धा शोध चाललेला होता. कदाचित तो सापडला तरी अजून काय माहिती मिळेल, पण दोघंही फरार झालेले होते. आता इकडं रंजनीची आई जी आहे संतम्मा, ती मुलीच्या आणि 2 नातींच्या न्यायासाठी पोलिसांमध्ये चक्रा मारायला लागलेली होती. हळूहळू प्रकरण जे आहे ते थंड पडत चाललेलं होतं आणि दोनही संशयित गायब होते. ठाव ठिकाणा त्यांचा नव्हता आणि प्रकरण थंड बस्त्यामध्ये गेलेलं होतं आणि नंतर ते बंदच पडलं होतं. आता ह्या रंजनीची आई जी आहे संतम्मा, ती न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये होती आणि त्यानंतर काही महिने आणि नंतर अनेक वर्ष उलटली होती. 1, 2, 3, 4, 5, 6, 19 वर्ष उलटली. म्हणजे 18-19 वर्ष झाली होती. 2006ला हे तिहेरी हत्याकांड झालेलं होतं आणि हे प्रकरण जवळपास बंद पडलेलं होतं. 2010मध्ये त्या रंजनीची आई जी आहे त्या आईनं केरळ उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि पुढं या याचिकेवरती कारवाई करून हे प्रकरण CBIकडे सोपवण्यात आलं होतं. पण तरीसुद्धा काही प्रगती जास्त झालेली नव्हती. पुन्हा ते प्रकरण थंड पडलं होतं आणि आता साल उजाडलेलं आहे 2024. CBI जुन्या उलगडलेल्या गुन्ह्यांचा तपास करत होते. याच्यामध्येच रंजनी आणि तिच्या 2 जुळ्या मुलींच्या हत्येचं प्रकरण त्यांच्याकडे होतं आणि आता त्यात खरं तर या प्रकरणाचा तपास करणं अत्यंत अवघड होतं, कारण 19 वर्ष उलटलेली होती आणि याच्यामधले 2ही संशयित दिविल कुमार आणि अनिल कुमार दोघंही फरार होते आणि आता ते कसे दिसत असतील, कुठे राहत असतील हा मोठा प्रश्न होता. आणि त्यानंतर मग पोलिसांनी तरीसुद्धा ते प्रकरण उकरून काढलेलं आहे, CBIने उकरून काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा असं त्यांनी ठरवलं होतं आणि ते तंत्रज्ञान आहे AI, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर अशा पद्धतीच्या ह्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि यांना पकडायचं असं यांनी ठरवलं की आपण करून बघूया. आणि त्याच्यानंतर मग फरार दिविल कुमार आणि अनिल कुमार या 2 संशयितांचे जुने फोटो पोलिसांकडे होते. मग ते फोटो त्यांनी घेतले आणि त्यानंतर ते फोटोवरून त्यांनी 19 वर्षानंतर त्यांचे चेहरे कसे असतील हे चेहरे त्यांनी AIच्या मदतीनं बनवले. आता AIच्या मदतीनं ते बनवल्यानंतर त्यांचं संभाव्य चित्र तयार झालं आणि ते चित्र तयार झाल्यानंतर यांनी सगळ्या पोलीस स्टेशनला, सगळीकडे, खबऱ्यांना वगैरे ते फोटो पाठवले. त्यानंतर ते फोटो फेसबुकला, व्हॉट्सॲपला, सगळीकडे सोशल मीडियावर पण टाकलेले होते आणि कुणाला काही माहिती मिळाली तर ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा, CBIपर्यंत पोहोचवा याच्यासाठी संपर्क क्रमांक पण दिलेला होता. आणि अखेर जानेवारी 2025च्या पहिल्या आठवड्यामध्ये CBIला याचं फळ मिळालेलं होतं. एक लग्न झालेलं होतं आणि त्या लग्नाचे काही फोटो कुणीतरी फेसबुकवरती टाकले होते आणि त्या फोटोमध्ये 2 व्यक्ती आणि पोलिसांनी काढलेले फोटो जे आहेत ते फोटो हे 90% जुळत होते. म्हणजे पोलिसांनी ते टाकून दिले, जर कुठं जुळणारा असेल तर ते कळेल आणि मग ते जुळणारे फोटो तिथे दिसायला लागले की ह्याबरोबर ह्याचं जुळते. आणि आता जुळलं म्हटल्यावर पोलिसांनी जुळवून घेतलेलं होतं आणि ती व्यक्ती पुद्दुचेरी या भागामध्ये राहणारी आहे अशी माहिती समजली. आता म्हणजे पोलिसांना फोटो मिळाले. त्या फोटो मिळाल्यानंतर ते लग्न कुठं झालं होतं, मग कोण कोण आले होते, मग त्यांची चौकशी करत करत पुद्दुचेरीपर्यंत पोलीस पोहोचलेले होते. तिथे गेल्यानंतर त्याच्यातला एक जण पोलिसांना भेटलं, त्याचं नाव होतं विष्णू आणि दुसरा भेटलं त्याचं नाव होतं प्रवीण कुमार. आणि दोघंही त्यांच्या कुटुंबाबरोबर ते राहत होते आणि त्यांना मग त्या 19 वर्षापूर्वी झालेल्या हत्याकांडाच्या प्रकरणाबद्दल विचारलं. आता त्यांनी सांगितलं, म्हटलं ह्यातलं आम्हाला काय माहिती ना, आम्ही कधी तिकडं गेलो नाही, आमचा त्या गोष्टीशी काही संबंध नाही वगैरे वगैरे वगैरे.
आणि त्याच्यानंतर मग आता पोलिसांनी ज्या वेळेस जुने फोटो आणि आत्ताचे 19 वर्षानंतरचे फोटो हे सगळे बघितले, त्याच्यानंतर हे जे दोघं प्राणी सापडले होते, तर ते प्राणी त्यांच्या मूळ गाव, त्यांचं घर, त्यांचं बालपण, ते कुठं होते, काय होते, याच्याबद्दलची सुद्धा सगळी माहिती घेतली. आणि मग पोलिसांच्या लक्षात आलं की हे जे सापडलेले 2 प्राणी आहेत तेच प्राणी ते अगोदरचे दिविल आणि त्याचा जो दुसरा जो फरार झाला होता ते हेच दोघं आहेत. आणि या लोकांनी ते सगळं बदलून, नावं वगैरे बदलून इथं राहत आहेत. पोलिसांना संशय आला होता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर मग त्यांना टायरमध्ये घातलं आणि घातल्यानंतर 19 वर्षापूर्वीच्या हत्येचा उलगडा झालेला होता. आता मुळामध्ये रंजनी आणि तिच्या मुलींची हत्या करायची असा प्लॅन त्या दिविलनं केलेला होता. आणि अनिल कुमार हा त्या महिलेच्या, त्या तरुणीच्या मदतीला येत होता. पण खरं पाहिलं तर अनिल कुमार याचं नाव होतं राजेश. आणि दिविल आणि राजेश दोघंही एकत्र कामाला होते सैन्यामध्ये. आणि त्या दोघांनी मिळून हत्येचा कट रचलेला होता. आणि त्यामुळे त्या दिविलनं त्याचा साथीदार राजेश कुमार याला अनिल कुमार बनवलं आणि रंजनीच्या मदतीला पाठवलं होतं की तिला तिथं जायचं, तिला मदत करायची आणि मदत केल्यानंतर चान्स बघायचा आणि तिला मारून टाकायचं. म्हणजे बऱ्याच वेळा लक्षात घ्या की आपल्याला जी लोक मदत करतात ते आपल्याला मदतीसाठी आलेले असतात का आपल्याला मदतीच्या नावाखाली वाटोळं करायला आलेले असतात, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तर इथं सुद्धा असंच झालेलं होतं की तो आला आणि त्याच्यानंतर ह्यानंच, म्हणजे हा जो दिलीप कुमार आहे किंवा हा जो राजेश कुमार आहे, तो अनिल कुमार, राजेश कुमार ही मंडळी म्हणजे एकच नाव, आणि त्यांनीच यांना मारण्याचा प्लॅन केलेला होता. आणि ह्यांनी जे घर बदललं होतं ना, ते घर या अनिल कुमारनेच सांगितलं होतं की तुम्ही घर बदला वगैरे. घर बदलायला का सांगितलं? कारण अनिल कुमारला वगैरे किंवा त्या दिविलला वगैरे सगळे शेजारी पाजारी ओळखत होते. नवीन ठिकाणी गेल्यानंतर कोणी ओळखणारं नाही, त्यामुळे घरी यायचं, यांचा मर्डर करायचा, निघून जायचं, कोणी ओळखणारं नाही. आणि म्हणून त्यांनी घर बदलायला पण लावलेलं होतं. म्हणजे आपल्या प्रेयसीला मारण्यासाठी आपल्या मित्राला पाठवलं, अगदी प्रेयसीचा मित्र बनून पाठवलं, तिला मदत करायला लावलं. आणि त्याच्यानंतर एक दिवस चान्स बघितला आणि त्या दोघांनी येऊन त्या प्रेयसीचा गळा, त्या प्रेयसीला मारून टाकलंच, पण त्या छोट्याशा काहीतरी 17 दिवसांची काहीतरी बाळं होती दोन्ही, त्यांचाही गळा चिरून टाकला. आणि नंतर मग हा दिविल जो आहे त्यांनी स्वतःचं नाव विष्णू केलं, राजेश कुमार किंवा अनिल कुमार जो आहे त्यानं स्वतःचं नाव प्रवीण कुमार केलं. आणि मग ते सगळं बदलून त्या ठिकाणी राहत होते. तिकडं म्हणजे त्यांनी पुदुचेरीला इंटेरियर डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात केली होती. नंतर त्यांनी लग्न केलं, त्यांना मुलं झाली, त्यानंतर निवांत आयुष्य जगत होते, मस्तपैकी आनंदाने जगत होते. 19 वर्ष झालेली होती, त्याच्यामुळे आपल्याला कोणी पकडू शकत नाही वगैरे वगैरे असं त्यांना वाटत होतं. पण AIच्या मदतीनं या नराधमांना पोलिसांनी पकडलं आणि आता त्यांना पुढची कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. आता पण या सगळ्यांना काही शिक्षा व्हायची ती होईल, सन्मान्य न्यायालय त्यांना जी शिक्षा द्यायची ती देईल. पण याच्यातनं धडे काय मिळतात? पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं की ज्याचं पाप असतं ना त्याला कधी ना कधीतरी ते भोगायला लागतं आणि त्या पापाचा घडा कधी ना कधीतरी फुटतोच. हे पापी लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मित्रांना कधीही त्यांच्या चुकीच्या कामात मदत करू नका, कारण ते स्वतः काहीतरी चुकीची गोष्ट करतात आणि ते नाही आमचा मित्र फ्रेंड भाईन बहीण असलं होतं आणि नंतर आयुष्याचं वाटोळं होऊन जातं. मग माणूस कपाळाला हात मारत बसतो आणि त्याच्यामुळे मग चुकीच्या मित्रांना चुकीच्या गोष्टीमध्ये कधीही साथ द्यायची नाही. आणि एकतर चुकीचे मित्र बाळगूच नका आणि बाळगले तरी त्यांना त्या गोष्टीमध्ये साथ देऊ नका. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे, मुलींनी कोणतंही पाऊल उचलताना आपल्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे, त्यांच्या स्वप्नांचा विचार केला पाहिजे आणि स्वतःच्या करिअरचा आणि आयुष्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे जगामध्ये अनेक लोक असे आहेत की जी फक्त दुसऱ्याचा फायदा घेण्यासाठी, फायदा आणि गैरफायदा घेण्यासाठी टपलेले असतात. त्यामुळे अशा लोकांपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे, पण मुलींनी विशेष सावध राहिलं पाहिजे, कारण अशा पद्धतीच्या पण घटना घडू शकतात आणि त्या टाळायच्या असतील तर ती सावधगिरी सगळ्यांनी बाळगली पाहिजे. बरं, आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.